शिरूर पोलिसांची मोठी कारवाई, 3 ठिकाणी छापे मारत 1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. पुणे ग्रामीणच्या शिरूर पोलिसांनी अवैध दारूधंद्यांविरोधात मोठी मोहीम उघडली. पोलिसांनी वेगवेगळ्या 3 ठिकाणी धडक छापे टाकत सुमारे 1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 4 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. प्राप्त माहितीनुसार शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 16 मे रोजी ही विशेष मोहीम राबवण्यात आली. पहिली कारवाई टाकळी हाजी परिसरातील सावळेवाडी फाट्याजवळ करण्यात आली. येथे गावठी हातभट्टीची दारू तयार करताना आरोपी सुरेश चौरे आणि संतोष गुंजाळ यांना रंगेहात पकडण्यात आले. पोलिसांनी येथून 1,13,000 रुपयांची रसायन आणि दारू जप्त केली आहे. दुसऱ्या कारवाईत कवठे यमाई येथील किनारा हॉटेलसमोरून सुभाष गुंजाळ याला देशी विदेशी दारू आणि बिअरची बेकायदेशीर विक्री करताना ताब्यात घेण्यात आले. तर तिसऱ्या कारवाईत हॉटेल तिरंगा बिर्याणी शेजारील एका खोलीतून सदाशिव घोडके याला देशी दारूच्या बाटल्यांसह रंगेहात अटक करण्यात आली आहे. या तिन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण 1,25,615 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही धडाकेबाज कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या पथकाने केली आहे. बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, पुणे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज, नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.